आज मी उलटं थोडं करणार आहे, कारण माझ्या अपूर्ण ब्रह्म या पुस्तकाचा किंवा दलित किचन्स ऑफ मराठवाडा पुस्तकाचा कंटेंट साधारण सगळ्यांना माहीत झालेलं आहे, जगभरात माहीत झालेलं आहे. म्हणजे हे आत्मप्रौढ असू शकते, पण मी ते घ्यायला तयार आहे. भूषणची पार्श्वभूमी ही गोवा आणि कोकणची आहे आणि माझी पार्श्वभूमी ही घाटावरची म्हणजे अगदीच मराठवाड्यातली आहे, दुष्काळी भागातली आहे, जिथं मासे म्हणजे काय म्हणायचं त्याला की कधीतरी खायची गोष्ट असते पाऊस आल्यावर वगैरे वगैरे. तर अनुवाद करीत असताना, कारण कोकणामध्ये गोव्यात चाण्या हा प्रकार माहीत नाही आहे, अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या त्यांच्याकडे ॲब्सेंट आहेत. असा माणूस ज्याने की माझ्या पुस्तकाचा अनुवाद केला, मला अगदीच आनंद वाटतो, मी सांगतो वारंवार. तर अनुवाद करत असताना काय त्रास झाला असं मीच विचारतो, ते नंतर मुलाखत घेतील माझी. ही म्हणजे पूर्ण गुगली आहे, कारण मी प्रश्न तयार करून आलेलो आहे आणि आता त्यांनी मलाच प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. पण ठीक आहे. सो अनुवाद करताना मुळात हे पुस्तक माझ्याकडे कसं आलं त्याची कहाणी मी आधी सांगेन. की हार्पर कॉलिन्स ही जी इंग्रजीमधली प्रतिष्ठित प्रकाशन संस्था आहे, त्यांनी सुरुवातीला शांता गोखले यांना विचारलं होतं की तुम्ही हा अनुवाद कराल का. तेव्हा शांताताई खूप व्यस्त होत्या आणि त्यांनी लगेच त्यांना माझं नाव सुचवलं, कारण शांताताईंना माझं आणि शाहू पाटोळेंचं आधीपासूनचे मैत्री संबंध माहिती होते. शिवाय मी अनुवादाची कामंही केलेली त्यांना माहिती होती. त्यामुळे ते सुचवलं आणि जेव्हा माझ्याकडे ही ऑफर आली तेव्हा मी ती अगदी लगेच स्वीकारली. कारण मी आधी शाहूंजींची मुलाखत घेतलेल्या होत्या बऱ्याच ठिकाणी, काही बैठकीची सत्र आयोजित केली होती आणि ती फारच रंगलेली होती सगळ्याच ठिकाणी. त्यामुळे मला वाटलं ठीक आहे, अनुवाद मी करू शकतो, शाहूजींची मैत्री आहे, फूड माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे हे फारच सोपी गोष्ट माझ्यासाठी असणार आहे, अशा भ्रमात मी होतो. पण जेव्हा मी पुस्तक अनुवादासाठी म्हणून वाचायला सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे मोठं काय म्हणतात त्याला, शिवधनुष्य जवळपास मी पेललेलं आहे. कारण त्यातले आपण जेव्हा एखादं पुस्तक नुसतंच आपल्या माहितीसाठी किंवा हौस म्हणून, आवड म्हणून वाचतो तेव्हा त्यातले काही संदर्भ लागतात, नाही लागत आणि आपण पुढे सरकत असतो. आत्ता मात्र मला त्याचं भाषांतर करायचं होतं, त्यामुळे त्यातला प्रत्येक शब्द आणि त्याच्या शब्दामागची गोष्ट ही जाणणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे ते मला प्रचंड जड गेलं, हे मी अगदी कबूल करतो. पण शाहू स्वतः तिथे असल्यामुळे, आणि त्यांना विचारा तुम्ही की मी त्यांना फोन करून अक्षरशः अत्यंत साध्या साध्या गोष्टीसुद्धा पुन्हा पुन्हा तपासून पिळलं होतं काय ऐकून पिळलं होतं. हां, पिळवणूक केलेली आहे मी त्यांची. कारण अगदी म्हणजे कित्येक गोष्टी, आता सांजुऱ्या हा प्रकार, सांजुरा, हां, तर माझ्या डोक्यात सांजा किंवा असं म्हणजे त्यासारखा काहीतरी तो प्रकार असणार असं मी गृहीतच धरलेलं. नंतर मला कळतं की ते काहीतरी वेगळंच असतं. विळी ही जी आपण चिरायला पूर्वीच्या काळापर्यंत किंवा अजूनही बऱ्याच स्वयंपाकघरात असतात, त्याचं इंग्रजीत वर्णन करताना मी आमच्या घरांमध्ये ज्या वेळा असतात की ज्याच्यातला नारळ खवण्यासाठी जे पुढचं पातं असतं, त्या पात्याच्या वर्णनासकट ते लिहिलं. आणि जेव्हा त्यांनी ते वाचलं तेव्हा ते म्हणाले ही कुठली वेळी, म्हणजे ही आमच्याकडे ही नारळच, ओला नारळ हा प्रकारच नसल्यामुळे ते नाहीच आहे. तर अशा अनेक गमतीही घडल्या, चुकाही झाल्या, पण फार एन्जॉय करत मी ही प्रोसेस, किंवा मी म्हणेन की आम्ही दोघांनी मिळून हा अनुवाद केलेला आहे. सो येस, जवळपास थोडं ह्यानं सांगतो मी की माझ्या मराठी पुस्तकातले 30% शब्द हे मराठीत नाहीत, अभिजात मराठीमध्ये. म्हणजे आत्ताची आपली अभिजात झाली मराठी अभिजात, त्याच्या मराठीत नाही आहेत. त्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही गावी या, म्हटलं मग त्या तळं काय असते आणि उकरी काय असते हे सगळं त्यांना दाखवून दिलं. मग ते गावी आले ते बिचारे. दुसरी गोष्ट म्हणजे भूषण, मला हे विचारायचं आहे की इंग्रजी पुस्तकात जो अनुभव केला पाळण्याचा, एक पाळणा आहे मराठीमध्ये, आरी बंदर बोरी बंदर बोरीचा फाटा, कापिली म्हैस टाकीला वाटा. नाही, आरी बंदर बोरीचा फाटा, कापिली म्हैस टाकीला वाटा. गाय कापलेली नाही, म्हैस कापली, लक्षात ठेवा त्याच्यामध्ये. तर ह्याचं त्या चालीसहित ह्यांनी त्याचा जो भाषांतर केलं आहे
हे मला अत्यंत माझ्यासाठी याचा अर्थ की तो सगळा फ्लेवर पुस्तकातला त्यात आलेला आहे, याच्यावरून सांगतो मी. तर तुम्हाला हे कसं जमलं हे, म्हणजे हा मीच विचारतो परत एकदा. नाही, ती गोष्ट तुलनेने खूप सोपी होती, कारण गाण्यांचा अनुवाद किंवा ती गेयता टिकवणं किंवा हा अनुवादाची जी बेसिक सूत्र आहेत ती म्हणजे ती प्रॅक्टिसने म्हणा किंवा येतो असतं. त्यामुळे तो भाग मुळात ते समजून घेणं, ती भाषा, हे जे 30% ते शब्द म्हणत आहेत, म्हणजे इंग्रजी भाषेत ती एक परिपूर्ण किंवा शास्त्रोक्त ज्यात सायन्सचं खूप वर्णन आणि शास्त्र ज्यात पुढारलेलं आहे अशी ती भाषा असल्यामुळे अवयवांच्या म्हणजे प्रत्येक छोट्या मोठ्या अवयवाला तिकडे शब्द आहे, पारिभाषिक शब्द आहे, जो प्रमाण मराठीत निदान माझ्या माहितीत तरी नाही आहे, पण दलितांच्या भाषेमध्ये तो आहे, कारण त्यांचं ते रोजचं जीवन होतं. आणि मराठी भाषेचं हे खूप नुकसान आहे, कारण आपल्याच भाषांमध्ये असलेले हे शब्द काही म्हणजे भाषा आहे ही गोष्ट काही ठराविक वर्गाच्या हातात प्रमाण भाषा गेल्यामुळे किती नुकसान झालं हे माझ्या खरं हे पुस्तक वाचून लक्षात आलं. कारण तेव्हा समजलं की कित्येक म्हणजे मराठीसुद्धा इंग्रजीसारखीच एक पारिभाषिक आणि पूर्ण संपन्न अशी भाषा बनवू शकली असती किंवा अजूनही शकेल, पण ह्या काही वर्गाच्या किंवा काही ह्याच्या काय म्हणतात त्याला इग्नोरन्समुळे ती पुढे तशी आलेली नाही आहे. आणि ह्यांच्या दलितांच्या भाषेत प्रत्येक प्राण्याच्या सांध्याला, वेगवेगळ्या सांध्याला, म्हणजे इथे हे 16 टोणे आहेत, सांधे 16 प्रकारचे असतात, त्याचे वेगवेगळे शब्द आहेत जे मराठीत नाहीच आहे. आपण त्याला काय सांधा किंवा हाड किंवा अशाच प्रकारे त्याला आपण एक किंवा 2 शब्द जास्तीत जास्त वापरू, ते 16 आहेत. आणि हे एक उदाहरण झालं, अशा अनेक गोष्टी आहेत. आणि आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, कारण कालच मी एक ऑनलाईन सत्र घेतलं जे खाकी टूर्स म्हणून संस्थेतर्फे होतं, आणि ती संस्था दर काही दिवसांनी कोणाला तरी बोलवून अशी ऑनलाईन सत्र घेत असते, आणि ज्यामध्ये परदेशी देशी सगळे श्रोते येऊ शकतात. तर हा त्यांनी मला विषय दिला होता की मराठी खाद्य संस्कृती, आणि त्यात मला इंग्रजीत बोलायचं होतं. आपल्या आनंद सरांच्या घरूनच मी ते सत्र घेतलं, कारण वायफाय नव्हतं आणि मी पुण्यात होतो. तर त्या सत्रामध्ये मी शाहू पाटोळेंच्या पुस्तकाचा अनेकदा उल्लेख आला, कारण मराठी खाद्य संस्कृती ही त्यातले दलित, मुस्लिम, ख्रिश्चन, आदिवासी, भटक्या जमाती या सगळ्यांशिवाय अपूर्णच आहे. आणि ते बोलताना मी आपल्या ही जी प्रार्थना असते, म्हणजे जसा ताईंचा गोंधळ झाला की अन्न हे पूर्ण ब्रह्म, हे इतकं आपल्या डोक्यात त्या प्रार्थनेमुळे भिनलेलं आहे की त्याच्यावरतीच शाहूजींनी कोटी केली होती, की म्हणजे कोटी केली होती असा त्यांच्यावर आक्षेप होता जेव्हा मराठी पुस्तक आलं, की अन्न हे अपूर्ण ब्रह्म असं त्यांनी केलेलं आहे. आणि बऱ्याच जणांना म्हणजे फेसबुकचे काही डिस्कशन्स मला तेव्हाचे आठवतात की त्यांना हा अपमान वाटला होता, किंवा असं वाटलं होतं की ह्या लेखकाने काय हा आपल्या ह्याचा म्हणजे विनोद थट्टा केली आहे, अपमान केला आहे. तर हे अन्न हे अपूर्ण ब्रह्म हे शीर्षक तुम्ही कुठून म्हणजे ते कुठून सुचलं, का सुचलं, आणि त्याच्या मागची कहाणी आम्हाला सांगा. जेव्हा वाचायला लागलो मी, म्हणजे शाळेत असतानापासून आईचा, फणसाचा, अननसाचा, अननस मी वयाच्या 22व्या वर्षी बघितला, फणस बघितला 25व्या वर्षी, त्यामुळं कमळ मी वयाच्या 12व्या वर्षी बघितलं. आमचा ड्राय एरिया आहे, म्हणजे येरमाळ्याला गेलो जत्रेला, तर ते त्या ह्याच्यात एक फुल दिसलं असं बोललं, हे कमळाचं, मला कमळ मोठा असेल, म्हणजे सरस्वती उभी, लक्ष्मी वगैरे अशी त्या कमळात उभे राहिलं वाटलं होतं. म्हणजे एवढ्या कमळात कशी काय देऊ बरं, मला पडला प्रश्न. येरमाळ्यात, आमच्या येरमाळ्याच्या खाली छोट्या कल्लोळामध्ये खालच्या तिथं, तर मग कमळ पहिल्यांदा बघितलं, ते बारीक दिसलं, मला माझा विरसच झाला कमळ बघून. ते देवीच उभी नाही अशी हात करून वगैरे. नंतर मग केव्हा तरी म्हणजे उस्मानाबादला आमच्या फणस आले, म्हणजे ते फणस वरून काटेरी असतो पण आतून गोड असतो वगैरे, हे पहिल्यांदाच ऐकलं होतं मी ते. तर ते तेव्हा फक्त एवढा मोठा फणस आतून कसा गोड असतो बाबा असं. ते अननस आला बाजारात आमच्या, पहिल्यांदा आलं ते. तर ते अननस ते बघून पण मला हे आमचं काही संबंध नव्हता, म्हणजे रट्टा मारून आपल्या डोक्यात अननस असतो, फणस असतो, आणि मग ते फणस पहिल्यांदा बघितलं असं एकतर झालं ते. तर ते अन्न हे ते पूर्ण ब्रह्म यानी जे यज्ञ जे कर्म काय ते सगळं तो आहे ते निम वाचायचं. आमच्या शाळेत बोर्डिंगला पण ते म्हणायला लावायचे. बरं समोर काय तर तुरीची डाळाचं पाणी आणि भाकर कुसरून खायच्या, पण ते
पूर्ण ब्रह्म मला पूर्ण कुठे येते मग तुमच्याकडे षड्रस असतात वगैरे आणि मग त्या षड्रसांमधून तुम्हाला खाल तसे वृत्ती मिळते वगैरे ते अपूर्णच होतं ना कधीच पूर्ण नव्हतं ते मग त्याला म्हणतात षड्रस असतात मग ते त्या चित्रे बघितलेली होती मी पुस्तकं वाचलेली ना की असं ते रांगोळी काढले ताटाच्या भोवताली आणि केशराचं पाणी आणि मग डाव्या बाजूला कोशिंबिरी आणि मग हे ठेवलेलं वरती त्यात काहीच नव्हतं कुठं कोशिंबीर नाही कोशिंबीर घालतं तेच माहीत नव्हतं मुळामध्ये अजूनही खात नाही मी ते गोष्टीराळी तर ते हा सगळा प्रकार लक्षात मग लक्षात म्हणजे आमचं अन्न हे पूर्ण ब्रह्म नव्हतं ह्याची मला पूर्ण खात्री झाली म्हणून मी त्याचं नाव अपूर्ण ब्रह्म ठेवलं आणि ते लोकांसमोर मांडलं आणि आवडो न आवडो पण आहे असं आहे म्हणून मी ते नाव ठेवलं ते आणि मुख्य म्हणजे या पुस्तकाकडे मी ओढला जाण्याचं कारण त्याचं हे इतकं अर्थगर्भ शीर्षकच होतं की ते इतकं मजेशीर पण होतं एकाच वेळेला आणि खूप म्हणजे त्यात सगळ्याच भावना त्या एका छोट्या शीर्षकामुळे पुस्तकाचं सार जणू त्यात आलेलं होतं पण जेव्हा त्याचा अनुवाद करायला घेतला तेव्हा मात्र त्याचं ते शब्दशः भाषांतर असतं ते इंग्रजी इंटरनॅशनल वाचकासाठी ते खूप अधुरं राहिलं असतं कारण त्यांना हा कल्चरल कॉन्टेक्स्ट तिथे कळलाच नसता त्यामुळे आम्हाला ते थेट म्हणजे जसं इंग्रजी मार्केटमध्ये चालतं तसं की थेट जे आहे ते तुम्ही थेट मांडा म्हणून त्याचं ते दलित किचन्स ऑफ मराठवाडा नाही काय झालं की पहिली धक्कादायक गोष्ट बसलेली आहे माझ्या एकूण मला जे फोन येतात आणि पॉडकास्ट होतात आणि माझ्या मुलाखती होतात की हिंदू बीफ खातात हेच पटत नाही लोकांना अजून परदेशी लोकांना भारतातल्या नव्हे भारतातले लोक तर खूपच पोचलेले आहेत त्यामुळे त्यांना कळत नाही ते कोर्स सोडून द्या परदेशी लोकांना जे सांगितलेलं आहे की म्हणजे मी सांगत असतो ना की यस आय एम हिंदू बट आय एम अ बीफ ईटर हिंदू हे मी ठामपणे सांगतो लपवत नाही कारण हो हे लपवायची गरज काय त्याला म्हणून मला जे आता व्हॉइस ऑफ अमेरिका आणि बाकी आता शिवसेक टीम येते किंवा मी सांगतो सरळ त्यांना अजून पटत नाही अरे म्हणलं हिंदूमध्ये जाती आहेत वर्ण आहेत आणि आम्ही ते खातो लपवायची गरज काय म्हणलं लपवणारेच म्हणलं ते त्या लोकांना विचारा तुम्ही की तुम्हाला कसं माहीत नाही हे खात होते म्हणून एक तर मी हिंदू आहे मान्य करा किंवा मान्य करू नका दोनच गोष्टी आहेत दोनच पर्याय आहेत आत्ता सध्या शाहू पाटील हिंदू आहे मांग आहे तो हिंदू आहे की नाही हिंदू असेल तर माझे पूर्वज मोठ्याचं मोठं खात होते मेलेलं सगळंच म्हणून मी आज शाहू पाटील समोर बसलेलो आहे सांगतच सरळ म्हणून बसलो ना मी त्यांनी खाल्लं नसतं तर आणि तेव्हाच मेले असते बरोबर ना आणि खात नसतील तर ते पुरावे द्या खाता त्याचे पुरावे मी आजही देऊ शकतो म्हणून मला ते लिहावं असं वाटलं दुसरी गोष्ट भाषेबद्दलची माझी भाषा तुमच्याहून समृद्ध आहे तुमची भाषा मला 100% कळते पण तुम्हाला माझी भाषा कळत नाही ह्याला तुम्ही दोषी आहात नंबर 1 दुसरी गोष्ट तुम्ही काय खाताय मला सगळं माहीत आहे पण मी काय खातो हे तुम्हाला माहीत नाही ह्यात तुमचा दोष आहे माझा नाही आहे येऊन खा आणि मग बोला त्यामुळं कोणाला काही वाटो यस माझ्या पूर्वजांनी खात होते तेच मी खातो त्याचं मला काही हे नाही आहे कायदेशीर आज आपल्याकडे बीफ बंद आहे पण मी बफ खातो आपल्याकडे अजून म्हशीवर बॅन म्हशीच्या मटावर बॅन आलेलं नाही आपलं माझं नशीब चांगलं आहे ते की अजून मी खाऊ शकतो काय उद्याच्यात होऊ शकतं की कदाचित भविष्यामध्ये की यमाचं वाहन रेडा आहे म्हणून बंद करा करतील सुद्धा करू द्या आता गुजरातमध्ये बेचऱ्याची मात्याचं वाहन हे कोंबडा आहे ते कोंबड्यावर बंदी घालतील करू द्या काय करायचं आपल्याला आपण बघू ना कायदा हे बघा आपण कायद्याचे पालन करणारे लोक आहोत आपण भारतीय राज्यघटनेला मानतो आणि आपण त्याप्रमाणे वागतो कायदा आला तर ठीक आहे बाबा कोंबडे खाणार नव्हते आम्ही त्यामुळं आता ते मत्स्यावतार सुद्धा पाहिला होता आता वराह अवतार माझे मांग खातात वराह अवतार ना त्याच्यावर बंदी होऊ शकते की वराह अवतार बंद करा म्हणून पोर्क केलं तर बंद करू द्या म्हणजे करू शकतात ते म्हणजे काही करू शकतात कसं आहे की सत्ता असली की माणूस काही करू शकतो आणि कसं आहे की सगळेच हिंदू शाकाहारी नव्हते हे सिद्ध झालेलं आहे नाहीत हे सिद्ध झालेलं आहे कारण प्रचार त्यांना करावा लागतो की ज्यांच्याकडे काहीच नसतं मांसाहारी कधी प्रचार करत नाही मांसाहार करा तुम्हाला हे फायदे मिळतील म्हणून प्रचार कोण करतं शाकाहारी कारण त्यांच्याकडे काहीच नव्हतं कारण ते उसणं घेतलेलं आहे हे आम्हालाही माहीत आहे ते तुम्हाला त्यांनाही माहीत आहे ते त्यामुळं आम्हाला काहीच म्हणायचं नाही आहे तुम्ही उद्या जर गावोगावी पंजाबसारखे तंदूर तयार झाले म्हणजे एका गावाचं एकच किचन तरी आश्चर्य वाटायला नको
गाव काय खाईल सगळं गाव, हे लोक ठरवू. सरकारनं काय झालं की सगळेजणच काय सांगताले की ते मिलेट्स खा रे, आमचे तुम्ही कशाला महाग करताय मिलेट्स सगळे. ते चुलीवरचं कालवण मटण भाज्या खाऊन परेशान झालो आम्ही. उद्या असं म्हणलं की चुलीवर बसून खा म्हणलं, तेवढंच राहिलेलं आहे, दुसरं काय राहिलेलं नाही आहे. त्यामुळं सर मला तुमच्याकडे सोपं होतं, मी जास्त बोलत व्हावं जाईन, आपल्याला 30 मिनिटात संपवायचं, लोकांना जेवायचं जाऊन परत. या पुस्तकामध्ये मला अजून एक आवडलेली गोष्ट म्हणजे यात कुठेही विखार नाही आहे, तर एक स्टेटमेंट आहे आणि ह्युमर, विनोद किंवा हास्यरस खूप वापरलेला आहे. तर त्याबद्दल मला शाहूजींना विचारायचं आहे की ही मांडणी किंवा हे कशातून आलं? काय होतं की आती झालं आणि हसू आलं, असं काय. जसं आमच्याकडे एक म्हण आहे, म्हणजे जुन्या महाराष्ट्र मागांमध्ये, शिंगटात पेव. शिंग असतं ना, तर ती प्राणी मेला की शिंग घरी आणायची. त्याची 2 कारणं होती शिंग आणायची. असं म्हणतात की साप हा ब्राह्मण असतो बरं का, आमच्या मॅथॉलॉजीमध्ये. आमची पण मॅथॉलॉजी असते बरं का, मॅथॉलॉजी असते, आमची पण असते, तुमची पण आमची पण असते. तुमची म्हणजे तुमची नव्हे. तर ते साप निघाला आणि तो सापडला नाही ना की ते शिंगड जाळायचं, त्याचा एक घाणेरडा वास सुटतो. म्हणजे शिंग म्हणजे केसच असतात, केस जाळ्याचा तसाच वास येतो. काय तर म्हणे की साप ब्राह्मण असतो, म्हणजे एकूण नागवंश हा ब्राह्मण असतो, म्हणजे नागवंश म्हणजे सरपटणारे, आणि मग त्याच्यामुळे नाग तिथं राहत नाही, असं ते. ही एक कन्सेप्ट आहे. दुसरं अति झालं म्हणजे काय तर काहीच नाही आहे, हसायचं, स्वतः हसायचं ना. म्हणजे दुःखात सुद्धा आनंद घेते एका टोकानंतर. मग जर आपण ब्लॅक कॉमेडी असं कुणीतरी म्हटलेलं आहे, तीच कन्सेप्ट इकडं आहे की खूप पावसाळ्याची झड लागलेली आहे आणि तरवटाची भाजी जास्त खाऊन खाऊन ढंढाळ्या लागल्या, तर त्याच्यावर स्वतःवर विनोद करणे हा जो प्रकार आहे ना, तो मी अनुभवलेला नाही पण बघितलेला आहे. त्यामुळं कमी अन्नामध्ये अख्खी झड काढणं आणि झड लागणं, हागवून लागणं वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत ना, त्यातून हे आलेलं आहे की त्यात पण म्हणून आमच्या तमाशात जी एक हजरजबाबीपणा असतो आणि स्वतःवर हसणं असतं ना. म्हणजे उदाहरणार्थ एक उदाहरण सांगतो मी. ते तमाशामध्ये बतावणी करताना तर ते म्हणतो, काय नाव तुमचं? साहेबराव. आईला मांगा जर साहेबां तिकडं कुठं, म्हणजे मांगाचा माणूस पण साहेब होऊ शकतो असं लोक असं त्या तमाशात वाटत ना. म्हणजे हे स्वतःवर केलेलाच विनोद आहे, दुसऱ्यावर केलेला विनोद नाही आहे. त्या दृष्टीनं मला म्हणायचं आहे की हे स्वतःवर, म्हणजे ते मग अति झालं ना असं आलं जे वाक्प्रचार आहे ना, तो खराच आहे तो. मग त्यात पण विनोद शोधायचा ना, म्हणून त्यातून आलेलं आहे. मराठी पुस्तक प्रकाशित झालं 2015 साली आणि आता इंग्रजी आत्ता आलेलं आहे. तर हा प्रवास किंवा इंग्रजीत आल्यानंतर काय अनुभव म्हणजे ते आपण घेतोय, तर त्याबद्दल थोडं सांग. नाही, काय झालं आहे की एक तर मला कळत नाही की इंग्रजी पुस्तक आल्यानंतर अचानक मराठी वाचक जागृत झालेलं आहे, खूपच अचानक जागृत झाला तो. आणि त्यातल्या त्यात आमच्या जातीचा, आमच्या संवर्गातला तर जास्तच जागृत झाला आहे. कारण मराठीमध्ये 8 वर्ष झाली त्यांना जागा झालेली नव्हती, आज काय पुस्तकं आलं वगैरे. एकतर ज्यांनी वाचलं, लातूर नावाच्या गावामध्ये 3 वर्षापूर्वी माझ्या पुस्तकावर चर्चा ठेवली होती. उत्साही, म्हणजे ते अगदी प्रामाणिक कार्यकर्ते होते. बातम्या काय हव्यात, लातूरमध्ये झाली वजडीवर चर्चा, बातम्या होत्या ह्या सगळ्या पेपरला. एकाच माणसाने लिहिलेला पण सगळ्या पेपरला आपल्याकडे तसं झालेलं आहे, माध्यमांमध्ये तेच झालेलं आहे. एक माणूस बातमी लिहितो, ती बातमी सगळीकडे जाते, सगळ्यांची ड्युटी लागलेली असते आणि बातम्या सगळी बातम्या होते सगळीकडे. लातूरमध्ये झाली वजडीवर चर्चा. म्हणजे आमच्याच लोकांनी हे पुस्तक विनोद म्हणून घेतलेलं आहे की जेव्हा हा विनोद नाही आहे, त्यांना गांभीर्यच कळलेलं नाही आहे. जे गांभीर्य म्हणजे एकूणच जगभरातल्या लोकांना आत्ता कळायला लागलं आहे की असा पण एक वेगळा हिंदू असतो, असे पण लोक भारतात राहतात की जे असं काहीतरी खातात आणि खावं लागतं. मला इतक्या साऱ्या मेल येत राहतात की त्यांचं म्हणणं आहे की तुझ्या आठवणी आमच्या आठवणी आहेत. इटालियन लोक असतील, जर्मन असतील, म्हणजे आमच्याकडे पण हे होतं, पण हल्ली मिळत नाही. मेक्सिकन लोकांनी सुद्धा मला हे दिलं की नाही आमच्याकडे होतं म्हणे, बडकं होतं. जीभ प्राण्याची जिभेवरचे एक बाईंनी मला डिटेल्स पाठवले की अरे म्हणे हो माझ्या आजोबा घेतात, आता मिळत नाही म्हणे ते, किंवा खूप महाग मिळतं. एवढंच कशाला, भारतीयच
उच्च जातीतल्या पोरं मला म्हणाली की अंकल ते म्हणे ते रक्ती ना ते ब्लड केक इंग्लंडमध्ये खाल्लंय, भारतात खाऊ शकतो का तू येऊन? मग तो इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडमध्ये जाऊन ब्लड केक खाऊ शकतो, रक्ती. आणि मी मुसलमान आणि ज्यू लोकांचे आभार मानतो की ते रक्ती खात नाहीत, नाही तर आम्हाला ती मिळेल नसती. लक्षात ठेवा, किती मोठी गोष्ट आहे ही. रक्त आपण खातो ते खात असते ना, आपलं तेही मिळालं नसतं. तर अशा अनेक गोष्टी आहेत. आणि इंग्लिश पुस्तकालयापासून एकदम मराठी वाचक जागृत झालेला आहे, विचारवंत वगैरे. आणि ते मला अनेक प्रश्न विचारत आहेत. खूप त्याला ट्रोल म्हणत नाही मी, कारण त्यांना कळलेलंच नाही काय होतं ते. त्यांनी पुस्तक वाचावं आणि मग बोलावं. त्यामुळं मी त्यांना विनंती करतो ज्या की आपण समोर चर्चा करू. या पुस्तक आधी वाचा, समजून घ्या आणि मग आपण बोलू. जातीचा अपमान केला आहे का, धर्माचा अपमान केला आहे का, आपण नंतर ठरवूया. आत्ता बाहेर आमच्या काही चर्चा रंगल्या होत्या आणि त्यात असा एक विषय निघाला की बरेच पदार्थ असे असतात की ते गरजेपोटी जन्माला आलेले असतात आणि ती गरज जेव्हा संपते तेव्हा ते पदार्थही मागे पडतात किंवा निसटून जातात. आणि तसाच एक पदार्थ दलित समाजामध्ये जो होता तो म्हणजे चाण्या. चाण्या किती जणांना माहिती आहेत? फारच कमी, तरी पण आहेत त्यातल्या त्यात. तर चाण्यांची शाहू सर आणि राजू सर असे खूप आठवण काढत होते आणि त्याचे कड येत होते त्यांना. तर त्या चाण्यांबद्दल ज्यांना माहिती नाही त्यांना सांगा. चाण्या कोकणातले बोंबील आणि आपल्या चाण्या आमचं असंच म्हणतो मी, कारण ते वास सेमच येतो. ते बाय द वे चाण्या म्हणजे कोकणातली चानी म्हणजे खारुताई, तिचा काही संबंध नाही. बोंबील, सुकवलेले बोंबील तसाच वास येतो आमच्याकडे. आम्ही बोंबील खूप आवडीने खातो भाजूनच. एकतर ते मजबुरीपोटीच आलेलं होतं ते. सेकंड थिंग, एक मोठे ऑफिसर होते, ते भेटले मला एकदा आणि माझ्या समवयस्कर. ते म्हणाले की काय चाण्या होत्या त्या काळात. म्हणजे खूप मोठे ऑफिसर होते, अगदी राज्य लेवलचे वगैरे. तर ते म्हटलं की पण समजा आता मी स्टार्टअप सुरू केलं, स्टार्टअप चाण्यांचं, तुम्ही खाल का? चाण्या म्हणजे काय ते आधी सांग. हां, पूर्वीच्या काळी एक हे सांगतो, 72 पूर्वीची गोष्ट आहे, 70 दुष्काळापूर्वीची, की प्राणी मेला की एक्सेसेबल झालेलं जे मीठ असतं ना, म्हणजे थोडंसं सांगायला बरं असतं ते, की म्हणजे असं जास्त वाढीव मांस राहिलं तर मग ते त्याचे चाकळे काढायचे. चाकळे म्हणजे असं त्याच्यात दोरी अशी काय म्हणायचं त्याला, अशी काढायची आणि त्या वाळायला ठेवायचे. आणि ते वाळवून नंतर मग खरं साठवून ठेवायचं. मग पावसाळ्यात वगैरे गरजेपोटी ते वापरायचं. असं ते म्हणजे अतिरिक्त मांस जे असतं ना ते पण सॉलिड मांस, हाडकं वगैरे वाळवलेलं मांस किंवा एक प्रकारचं बेकन आपण म्हणू शकतो. उन्हात वाळवायचं, वाळवून ते प्रिझर्व करून ठेवायचं. त्याला चाण्या म्हणतात एकतर. तर ते आता लुप्त झालेले आहेत. पण अजून ती माझी पिढी जिवंत आहे अजून, की चाण्यांचे कड काढते. त्यांना हेही माहिती आहे की आपल्याला ते का खावं लागलं होतं. ते जाहीरपणे हे कबूल करत नाहीत. पण माझ्या डोक्यात असा विचार आहे, आता मी राजू भाऊसकरांना बोलत होतो की समजा आपण एक स्टार्टअप सुरू करून देऊ म्हणलं की खालीच चाण्या, म्हणजे आता म्हैस आपण आणायचे, म्हशीचं मटण वगैरे आणायचं आणि चाण्या ड्रायरमध्ये वाळवून आपण जर लोक घेतील का, असा मला एक प्रश्न पडलेला आहे. कारण ज्यांना आठवणी होतात किंवा ते तरी ग्राहक होऊ शकतील. फक्त एकच माझी इच्छा आहे की त्यांनी चोरून खाऊ नये, लपवून खाऊ नये, जाहीरपणे खावं मी चाण्या खातो म्हणून. बरोबर ना? तर अशा त्या चाण्या होत्या, आता नाही आहेत त्या, संपले सगळं ते. आणि संपले चांगलंच झालं आहे. कुठली गोष्ट नैसर्गिकरित्या संपायलाच हवी, त्याशिवाय आपण पुढं जाऊ शकत नाही आहे. कारण बदल हे सेंद्रिय व्हावेत असं ह्या मताचा मी आहे. कुठलेही बदल हे लादून होत नसतात. बदल लादून होत नसतात, ते सक्ती असते, सक्तीनं होत नसतात. चाण्या गेल्या, आनंदाची गोष्ट. असंख्य गोष्टी गेलेल्या आहेत. आणि मागच्या 10 वर्षामध्ये जेव्हापासून स्प्रिंकलर्स आले आणि पाणी ठिबक पद्धतीने यायला लागलं, तेव्हापासून रानभाज्या जवळपास वन्य भाज्या गेलेल्या आहेत, संपलेल्या आहेत खेड्यापाड्यातल्या सुद्धा. त्यानंतर मागच्या 5 वर्षात जे गवतावर हे मारतात एक कीटकनाशकं, त्यात त्या सगळ्या प्रकारचं गवत मरतं, तेव्हापासून आणखीन भाज्या गेलेल्या आहेत. त्यामुळं जे कोणी वन्य भाज्यांचे महोत्सव साजरे करतात त्यांनी जर त्याच्यावर बंदी आणायचा प्रयत्न करावा, कारण त्या भाज्या गेलेल्या आहेत, संपलेल्या आहेत. कारण ते औषध बघत नाही की हे कुठलं गवत आहे म्हणून, ते बघत नाही की मेथी आहे की करडू आहे, काहीच बघत नाही. त्यामुळं ह्या गोष्टी खूप विचार करण्यासारख्या आहेत.
की जसं जसं पाणी कमी होत गेलं तसं पाण्याचा वापर हा पिकांपुरता होत गेला. त्यामुळं ज्या भाज्यांबद्दल मी लिहिलेलं आहे किंवा ज्या ज्या प्रदेशात लिहितात त्या भाज्या जवळपास संपुष्टात आलेल्या आहेत. त्यामुळं भाज्याचे महोत्सव करणं आणि भाज्या जोपासनं करणं, ती भाजी लावायची गरज नसते, वन्य भाज्या लावायची गरज नसते, आपोआप येत असतात. तर त्या पेस्टिसाईड्समुळे त्या भाज्या संपत आहेत. ही अत्यंत वाईट घटना, ही सेंद्रिय घटना नाही आहे. त्यामुळं माझ्या आहारात बदल झाले तर ते सहजपणे झाले तर मान्य करतो मी. आता माझ्या मुलांच्या आहारामध्ये पिझ्झा पास्ता आणि हे आलं आहे तर ते ठीक आहे, ती पिढी आहे ती, मला त्याला काय म्हणायचं नाही आहे, मी त्यांना नावं पण ठेवत नाही आहे. पण माझ्या आहारामध्ये अजून तर आलेलं नाही, ही माझा वयाचा प्रॉब्लेम आहे ना. त्यामुळं भाज्या हे गवतच असतं, एक प्रकारचं गवतच असतं. ते मेथी आपण त्याला नाव ठेवलं आहे, हे मेथी म्हणजे एक गवत, पालक म्हणजे एक गवत, अशी गवतं पण संपत चाललेली आहेत आणि सेंद्रिय पद्धतीने संपत नाहीत. ह्याचं दुःख आहे, दुसरं काय नाही मला. शाहूजींबरोबर मी मराठीतपेक्षा इंग्रजीतच जास्त कार्यक्रम केलेत आणि नेहमी त्याचं स्वरूप असं असतं की ते मराठीत बोलतील आणि त्यानंतर मी त्याचं इंग्रजी सार सांगेन, असं एक आमचा पॅटर्न ठरलेला आहे. पण त्यांचं बोलणं म्हणजे आत्ता ते मराठीत बोलत असल्यामुळे ते असे बोलत आहेत. तुम्ही एकदा खास त्यांचे इंग्रजीतले कार्यक्रम बघा, त्यांचं बोलणं एवढं ॲनिमेटेड असतं आणि इतकं ते वर्णन असतं की लोकांना अर्धी गोष्टी त्यांच्यातूनच कळलेल्या असतात, मराठी भाषा येत नसली तरी. त्यामुळे माझं काम खूप सोपं होऊन जातं. आपण आता शेवटाकडे आलेलो आहोत, तर मी शाहूजींना विनंती करेन की तो जो पाळणा ज्याचा त्यांनी उल्लेख केला तो पाळणा म्हणून दाखवावा आणि त्यानंतर आपण जर कोणाला काही प्रश्न असतील तर तेही घेऊ शकतो. पाळणा आपण नंतर म्हणलं, मला वाटतं 2-3 प्रश्न घ्यावे त्यांनी संपवू, कारण आमचा स्लॉट संपलेला अर्धा तासाचा. प्रश्न आहेत का कोणाला काही? आपण माईक देऊन करू शकतोय. 2 ते 3 प्रश्न, कारण आमचा अर्धा तास संपलेला, अर्धा तास. एक अनुभव आणि एक प्रश्न आहे. तर अनुभव पहिला सांगतो. पुस्तकाचं वाचन आम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये एक केरळाची मैत्रीण, पुण्यातली मैत्रीण आणि मी असं तिघंजण करत होतो. तर तुमच्या पुस्तकाची प्रस्तावना इतकी सुंदर आहे, म्हणजे फूड पॉलिटिक्स आणि फूडचं जे कल्चर आहे त्याच्याविषयी जे भाष्य करते, इतका सुंदर पीस मी अजून वाचलेलं नाही आहे. तर ते वाचत असताना एका रेसिपीमध्ये इंगळ म्हणजे विस्तवाचा उल्लेख आहे. तर पुण्याच्या मैत्रिणीला वाटलं इंगळ म्हणजे की इंगळी, आणि ती एक्सप्लेन करत होती आणि तिला तिचं भाषांतरित तिने असं केलं होतं की इंगळी म्हणजे ती किडा समजली होती, मोठा विंचू असतो, मोठा विंचू असं समजली होती आणि तिला विस्तवाचा रेफरन्सच लागत नव्हता. त्यामुळे पूर्ण ते वेगळ्या पद्धतीनं समजली होती. हा पहिला. मला पूर्ण पुस्तकामध्ये जे आवडलं होतं की किचनच्या आतलं आणि किचनच्या बाहेरचं एक पॉलिटिक्स तुम्ही हे केलेलं आहे, आणि ते कसं तुम्ही केलं? नाही, काय आहे की आपल्याकडे संस्कृती सुटी येत नसते. म्हणजे चला आज फक्त खाद्यावर बोलूयात असं होत नसतं. ते भाषेवर बोलावं लागतं, एकूण सामाजिक सगळ्याच व्यवस्था बघायला लागते. नुसतंच खाद्यावर बोलणं होत नसतं, नंबर 1. तर नंबर 2, आपल्याकडे खाद्य हे धर्माशी जोडले गेलेलं आहे, जातीशी जोडले गेलेलं आहे, गावाशी जोडले गेलेलं आहे. त्यामुळं तुम्ही नुसतं चला आपण आज शिकरणावर बोलूयात असं नाही बोलत. शिकरणमध्ये मग केळ आलं, केळी आली की मग केळी कुठनं ते आलं, मग दूध आमच्याकडे मिळतच नव्हतं, साखर येते. कुठलीही गोष्ट सुटी संस्कृती ही गोष्ट सुटी नसते. आणि आपल्याकडे एका गावात आज पण 2 गावं राहतात. ते भौगोलिक नसतील पण मानसिकदृष्ट्या आधी 2 गावं आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे माझं आकलन आहे. एका गावात 2 गावं राहतात, एका गावात 2 संस्कृती राहतात, एक आतली आणि एक बाहेरची. आता मनात आहे की नाही, म्हणजे माझ्या कदाचित माझ्याही मनात अजून पण त्याबद्दल डाऊटच आहे. माझ्या मनात ती पण संस्कृती आज पण आहे, ती पहिली पण संस्कृती आहे. त्यामुळं ते मांडत असताना, मी लिहित असताना माझ्यासमोर प्रातिनिधिक म्हणून माझा गाव होता. ही भारतभरातल्या सगळ्याच गावांची परिस्थिती आहे की जिथं जिथं हिंदू असतात तिथं जातीयता आणि वर्णव्यवस्था असते. त्याचं मोठं उदाहरण म्हणजे मणिपूर आहे. जिथं जिथं हिंदू असतात तिथं जाती व्यवस्था का असते, आणि मग जितक्या जाती
तितक्या खाद्यसंस्कृती आहेत. कारण आपल्याकडे कुठली संस्कृती खालून वर जात नाही, वरून खाली येते. आपल्याकडे पर्क्युलेशन खालून, बाबासाहेब ते सांगितलं, उतरण सांगितलेलं आहे. तर म्हणून मी नेहमी सांगत असतो, रिपिटेशन परत करतो, की माझ्या गावातल्या किंवा कुठल्याही गावातल्या उच्च जातीतला माणूस जे खातो, ज्या घरात स्वयंपाकतावर होतो, ते सगळ्या खालच्या जातीतल्या माणसाला माहीत असतं. पण हा माणूस काय करतो मधल्या कोणालाच माहीत नसतं. कारण आपल्याकडे व्हर्टिकल सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आपण आज व्हर्टिकल फॅमिली म्हणतो लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये वगैरे. आपल्याकडे व्हर्टिकलच टोटली फूड कल्चर असो, कपडे असो, भाषा असो. साधी गोष्ट आहे खेड्यातली, की माझ्या मागवाड्यामध्ये अजूनसुद्धा आपण काय म्हणतो, लय पाऊस आला, पाऊस असं, भाऊ आला. थोडं वर गेलं ना, पाऊस आला, भाऊ आला. म्हणजे हे तिथं पण भेट ठरतो की लगेचच की त्या भाऊ आला, भाऊ नाही, आम्ही सरळ म्हणतो भाऊ आला, माझा भाऊ आला. दाजी आलं तर दज्जी आलं. म्हणजे असं ते हे फरक आहेत ना, ते हे फरक नुसते सूक्ष्म फरक नाही आहेत. हा जाती आणि वर्णीय भेदाभेद भाषेत जसा आहे तसा अन्नात पण आहे, सगळीकडेच आहे. आणि तो वरून खाली आलेला आहे, खालून वर जात नाही आहे. कॉपी पेस्ट चाललेलं आहे ना ते. त्यामुळे नेहमी म्हणत असतो की शाहू पटोले जर उद्या ख्रिश्चन झाला आणि महिन्याभरानं घरवापसी झाली माझी, तर मला काय देणार आहात तुम्ही सांगा. कारण आपल्याकडे माझ्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये, मी हिंदू आहे बरं का, लक्षात ठेवा. माझ्या हिंदू धर्मामध्ये मला धर्मांतर करता येतं, मला वर्णांतर आणि जात्यांतर करता येत नाही. दुःख वाटतं कधी कधी त्या गोष्टीचं. त्यामुळं एखादा प्रश्न घ्या, अजून एखादा प्रश्न. कारण आमचा वेळ संपलेला आहे, कारण आम्हाला वेळ दिला आहे तो. कारण भारतीय वेळेनुसार आपल्याकडे काही चालतं, तसं चालू नये. अर्धा तास म्हणजे अर्धा तासच झालं पाहिजे. तरी विचारा सर. मला प्रश्न आहे की हे जे काय आत्ता खाद्यसंस्कृतीवर आक्रमण होतं आहे, म्हणजे विशेषतः दलितांच्या, तर ती खाद्यसंस्कृती पुढे चालून लुप्त होईल का? त्याला पार्श्वभूमी अशी आहे की मी ज्या भागातून येतो, मी अहमदनगर जिल्ह्यामधून येतो, आणि अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुका म्हणून गाव आहे. तिथे कारखानदारीचं गाव होतं, हरेगाव म्हणून. तर त्या गावातून मी येतो, आणि आज तिथं 6 दिवस म्हणजे कुठलाही सण असू, कुठलाही अगदी सण, एखादंच कुठला जरी असेल कार्यक्रम, तर त्यावेळेस आमच्याकडे फक्त आणि फक्त बैलाचंच मटण लोक विकत घेतात आणि ते खातात. त्याला ऑप्शन नाही. म्हणजे अगदी शेवग्याच्या शेंगात असेल, नाही तर मेथीच्या भाजीत असेल. तुमचं पुस्तक पण मी वाचलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बराचसा उल्लेख केलेला आहे, आणि त्याच्यातले शब्द हे सगळे परिचयाचेच आहे माझ्या. तर आत्ता आमच्याकडे जी घटना घडली होती की आक्रमणामुळे हॉटेलच बंद केली जिथं मटण भेटत होते, की लोक जायचे तिथं घेण्यासाठी, ते आता बंद करण्यात आलेली. आणि त्याला म्हणजे बहुसंख्य लोक, 5 ते 6 हजार ग्राहक त्याला होते, आणि आज पूर्ण ओस पडलेले. नाही, काय झालं आपल्याकडे की पूर्वी धर्म आणि खाद्यसंस्कृती एकत्र होतं, धर्मव्यवस्था. आपला देश कधी स्वतंत्र झाला? 2014 साली, बरं का. त्याच्यानंतर प्रॉब्लेम सगळे वाढलेले आहेत. कारण कुणी काय खावे सरकार ठरवते, लोक 80% लोकांना फुकटचं अन्न देते. त्यामुळं आम्ही जे सांगतो तसंच वागा, असा एक जो काही धारणा बनत चाललेली आहे. त्यामुळं आणि लोकांमध्ये न्यूनगंडाची भावना वाढत चाललेली आहे. म्हणजे प्रामुख्यानं महिला वर्ग जास्त अंधश्रद्धा होत चालला आहे. हे माझं आकलन आहे खेड्यापाड्यातला. मी खेड्यात राहतो त्यामुळे सांगू शकतो. आणि खेड्यातले लोक भोळे नसतात हे मला, खेड्यातली माणसं भोळी काय नसतात, भोळे बाबडे वगैरे, ही एक अंधश्रद्धा आहे शहरातल्या लोकांची. विसरून लक्षात घ्या. तर लोकांमध्ये बुवाबाजींमधून हे म्हणजे मानसिकदृष्ट्या त्यांचं ब्रेन वॉशिंग करण्यात आलं आहे की तुम्ही जे खाता ते वाईट खाता, तुमची तशीच वृत्ती बनणार आहे. त्यामुळं हे काही नवीन चाललेलं नाही आहे, फक्त त्याला सरकारची जोड आहे म्हणून प्रॉब्लेम झालेले आहे. कारण सध्या कुणी काय खावं. आता उदाहरण जालन्यामध्ये कालचीच बातमी आहे, 2 दिवसापूर्वीची. जालन्यामध्ये पंकजाताई बोलल्या की तिथं एक कत्तलखाना उभा करून आपण बोकडाचं मांस आपण परदेशामध्ये निर्यात करू. तर त्याच्या विरोधामध्ये आता मोठं आंदोलन सुरू, म्हणजे सध्या ते चळवळ सुरू झालेली आहे की नाही म्हणे आमच्या जिल्ह्यातली बोकडं पवित्र असतात, त्यामुळे त्याचं मटण बाहेर पाठवू नका, बरं का. जे नागपूरला झालं होतं 8 वर्षापूर्वी की जैन लोकांनी आंदोलन केलं होतं. जैनांचा आणि बोकडाचा काही संबंध नसतो, की इथून तुम्ही म्हणे परदेशामध्ये म्हणजे बोकडं आमची आणि खाणार दुबईवाले, कसं चालणार? चालत नाही तसं ते.
तर ते जालन्यात आत्ता सुरू झालेलं आहे. तिथं जो तो ड्राय पोर्ट झालेला आहे, तर तुम्ही बातम्या वाचा आमच्याकडचे. हल्ली काल पेपरचं काय झालं आहे की शिरूरची बातमी पुण्यात कळत नाही, कारण प्रत्येकाचे वेगवेगळे पेपर असतात बरं का. ते खूपच आणखीन एक तो मीडियाचा वेगळाच प्रकार आहे तो. तर जालन्यात काय चाललं आहे त्याच्या बातम्या आपल्याकडे येत नसेल कदाचित, पण जालन्यामध्ये सध्या हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्यांनी सुरू केलं आहे की आमच्या जालन्यामध्ये असा काही कत्तलखाने होऊ देऊ नका. बोकडाचे बरं का, लक्षात ठेवा. तुम्ही तर बैलाचे बोलताय, ते तर खूप जुनी गोष्ट आहे ती, म्हणजे ते अजूनच लांबची गोष्ट आहे ती. आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारने गोवंश हत्याबंदी केलेली आहे, लक्षात ठेवा. अजून म्हैस हत्याबंदी झालेली नाही आहे. तर त्या खटकांना म्हणावं की तुम्ही म्हशीचं मांस विका, त्याला बफ म्हणा, बीफ म्हणू नका. आपल्याकडे गोंधळ अजून आमच्या खाणाऱ्या लोकांनाच माहीत नाही त्यातले फरक काय असतात ते. आधी त्यांना नीट समजून सांगा की मला बाबा रे म्हणा मी बफ खातो म्हणून सांगा, कायद्यानं तुमच्यावर कार्यवाही होत नाही. बीफ म्हणून कार्य विकणाऱ्याला असतो ते सांगा तुम्ही. म्हणून बफ शॉप असं दुकानावर नावले. हे मी चळवळ सुरू केली आहे माझ्या पातळीवर, लक्षात ठेवा. मी खटकांना सांगतो तू बीफ शॉप लिहू नकोस, आणि तसं त्यात बदल करून घे की आम्ही बफ खातो, आम्ही बीफ खात नाही. अजून महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे म्हशीच्या मांसावर बंदी आलेली नाही, डुकराच्या मांसावर बंदी आलेली नाही. आम्ही त्याला गुन्ह्या म्हणतो, आणि आमच्याकडे औरंगाबादला पण गुन्ह्या मिळतो गुरुवारी, दर गुरुवारी बुधवारी वगैरे. किंवा गुन्ह्याचे गाड्यासुद्धा आहेत, वाटल्यास कोणी खात असेल तर माझ्याकडे या, तुम्हाला तिथं घेऊन जातो मी. गुन्हा टिक्की पण मिळते. तर मला काय म्हणायचं आहे की सरकारने त्यांचे निर्णय घ्यावेत, आपण त्यातून पळवाटा काढायचा. कायदा म्हणजे काय असतो, तो पळवाटा काढणं म्हणजे कायदा असतो. आपण ते पळवाटा काढू, आपण जगू तगू, नाही मिळतं तर नाही मिळालं आपण मग कर्नाटकात जाऊन खाऊ, आपण गोव्यात जाऊन खाऊ. गोव्यात मिळतंच ना, गोव्यात बंदी करायची हिंमत नाही कोणाची. आपण गोव्याची टूर काढताना जसं दारू काढतो तसं आपण गोव्यामध्ये जाऊन आपण बीफ खायला जाऊ गोव्यामध्ये, चालतं. त्याचं काय असतं, कायद्याचं पालन. आपण बाबासाहेबांची लेकरं आहोत, आपण कायदा मानतो. आम्ही बाबासाहेबांनी दिलेल्या राज्यघटनेला आम्ही पहिलं मानतो, त्यामुळे आपण कायद्याचं पालन करायचं आहे. कायदा आला तर ठीक आहे. फक्त दुःखाचं आहे की हे सेंद्रिय पद्धतीनं होत नाही, हे लादलं जातं आहे, आणि त्यात सरकार भाग घेतं, ही चुकीची गोष्ट आहे. कुणी काय खाऊ. पर्युषण पर्वामध्ये आता बातमी कुठली होती, माड्याची. आता माड्यात आणखी कुठली वैरागची होती, वैरागच्या बातम्या वाचल्या जातात काय. तर पर्युषण पर्वामध्ये 8 दिवस कुणीही काय कोंबडी काय कापणार नाही वगैरे. आता वैरागमध्ये किती जैन लोक असतील हा मलाच प्रश्न पडला. एकदा जाऊन सर्वे केलं पाहिजे. साधी गोष्ट आहे ना ही, की हे विचार कोणतरी सांगतं आणि लगेच अधिकारी लगेच त्याचं पालन करतात, हे बरोबर आहे. पण किती लोक आहेत वैरागमध्ये, वैरागसारख्या छोट्या गावामध्ये. पर्युषण पर्वामध्ये खायचं ठीक आहे ना. आमच्या गावात जैनच, आता माझ्या गावात ब्राह्मणच नाही आहे, आमच्या गावात ब्राह्मणाचं घरच नाही आहे, तरी गावात आमची जातीयता टिकलेली आहे. कुणी टिकवली, ब्राह्मणाने टिकवलेली नाही. प्रत्येक ब्राह्मणाला दोष, प्रत्येक काय देण्याचा अर्थ नाही ब्राह्मणाला दोष देण्यात ना. माझ्या गावात ब्राह्मणाचं घरच नाही, तरी बघ त्या जातीयता आहे. रोज पहाटे उठून बायका जातात त्या महादेवाला पाणी घालायला, मागच्या 2-3 वर्षांपासून. आमच्या गावात महादेवाला कुणीच बायका जात नव्हते, चालेल. आता हे कुठंतरी थांबण्याचं मला तरी आता काही दिसत नाही. थांबेल आपोआपच. म्हणजे मी थांबतोच. फक्त मला एकच कविता आठवते, ती माणसानं नावाची, ढसाळांची. त्या कवितेसारखं काहीतरी झालं तरच काहीतरी थांबू शकेल, आणि आता थांबवत आता, कारण वेळ झाला आहे असं मला वाटतं. हां, वेळ झाली. नाही, पाळणा पुस्तक मागू का मग ते जीवन, ते आपलं पुस्तक घेऊन या. अपूर्ण ब्रह्म. मला पाठ नाही, काय काय पाठ करायचं हो. बरं, माझे सगळे प्रकाशक हे ब्राह्मण आहेत हा, आणि हे फक्त महाराष्ट्रातच होऊ शकतं, लक्षात ठेवा. माझे सगळे प्रकाशक, सगळ्या पुस्तकांचे प्रकाशक ब्राह्मणच आहेत. कदाचित पुढच्या वेळी बदल होऊ शकतो, पण तो पण ठरवून नाही. असंच काही अशा गोष्टी असतात. बघा, शोधा ना ते कुठे ते पाहणं आहे. हां, ते काय झालं, लोकांचा प्रॉब्लेम काय झाला आहे की लोक आता अलीकडे इंग्लिश पुस्तक आल्यापासून, तुम्ही कुठून त्या कनेक्शन लावलं तिकडं, लगा कुठून लावला तुम्हाला. बाबा मी लगा लावलेलं नाही कुठूनच. आणखी लोकांमध्ये गैरसमज आहे. तुमच्या लेखनात जर काही असेल ना,
संपवतो आम्ही काय. बरं बरं. हां, तर तो पाळणा अपूर्ण आहे तो तसा, कारण ज्या कोणी माता भगिनी लिहिला असेल आणि जो प्रसार असेल ते मुंबईत गेले असतील कधीतरी, कारण जेव्हा मुंबईचं व्हीटी स्टेशन जे होतं, व्हीटी टर्मिनस, त्याच्या आधी आणखी स्टेशन होतं पलीकडे एक, त्याचं नाव होतं बोरीबंदर. तर ते आपल्याकडून मायग्रेट झाले असेल त्या काळामध्ये लोक, तर त्या बाईने केलेला पाळणा असा होतो. आणि ती कुठेही गाईचं नाव घेत नाही, हे महत्त्वाचं लक्षात. बाईचं पण गाईचं पण घेत नाही, लक्षात ठेवा. अरिबंदर बोरीचा फाटा, कापिली म्हैस टाकीला वाटा, टोणा ठोकताना फुटला पाटा, जो बाळा जो रे जो. पहिल्या दिवशी खंदिली नाणी, मंदी बोलती खाटकाची राणी, चाण्या भाजताना तोंडाला पाणी, जो बाळा जो रे जो. दुसऱ्या दिवशी दुसरीचा राडा, काळीच बोक्यांनी भरल्या दाडा, गणा दादा तुम्ही फरदुळ वडा, जो बाळा जो रे जो. तिसऱ्या दिवशी तिसरीचा राडा, कुत्र्या मांजरांनी भरला वाडा, आंबळ गाठीचा सुटला तिडा, जो बाळा जो रे जो. खरं तर 12 दिवस, खरं ह्याच्यामध्ये 12 दिवस असतील, पण माझ्या स्मृतीमध्ये 3 दिवस सापडले, त्यामुळे तीनच कडवे आहेत. सॉरी हां, माफ करा मला.